पोलादी देशातील युद्धाचा फटका धाराशिवच्या जरबेरा फुलाला देखील बसलाय। फुलांची मागणी प्रचंड घट झाल्यानं दर घसरलेत। 5 रुपयांचा दर आता केवळ 1 ते 2 रुपयांवर स्थिरावलाय। त्यातच पॅकिंग प्लास्टिक महागल्याने उत्पादक दुहेरी संकटात अडकलाय। दरम्यान कळंब तालुक्यातील जरबेरा पॉली हाऊस मधून थेट आढावा घेतायत आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसे। सांगा आता काय स्टेटस आहे नेमकं ह्या फुलाचं? आता सध्या अशी परिस्थिती झाली की अगोदरच फुलशेती संकटात आहे। आर्टिफिशियल फुल किंवा प्लास्टिक फुलामुळं याची विक्री पहिल्यासारखी राहिली नाही। ते जे फुल 4 ते 5 रुपयाला जात होतं ते फुल 2 रुपयावर येऊन थांबलंय। आणि त्याच्यात या युद्धाचा फटका असा बसलेला आहे की जी मागणी 40-50 बॉक्सची होती ती 20-15 बॉक्सवर आली। 20-15 बॉक्सवर येऊन त्याला तो पाहिजे तो रेट नाही। 1.5 रुपये 2 रुपयाला चालला, त्याचा उत्पादन खर्चच 2 रुपये फुलाचा आहे। त्याच्यामुळं जागच्या जागी फुलं ठेवावी का पाठवावी हेच मोठा प्रश्न शेतकऱ्यापुढे पडलेला आहे आमच्या। आज सध्या दिवसाचा जरी विचार केला तरी त्याचा प्रोडक्शन खर्चच 2 रुपये आहे। आणि जरी नाही पाठवले तरी पण तो जागेवर सोडू देण्यापेक्षा काढून बाहेर टाकण्याच्या ऐवजी आम्ही पाठवायचं बघतो त्याला 1.5 रुपये 2 रुपये फुलाला रेट भेटायला लागलेला आहे। ते फुल शेती संकटात सापडलेली आहे। त्यामुळे हा माल जो आहे तो नेमकं पाठवायचा कसा, उत्पादन खर्च देखील शेतकऱ्याचा निघत नसल्यामुळे शेतकरी जो आहे तो हतबल झाल्याची परिस्थिती जी आहे ती धाराशिव जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, कळंब, धाराशिव।